नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा इंटरेस्टिंग असा आजचा एपिसोड। तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे सारंगने ऋषिकेशला चहा दिलाय। ऋषिकेश म्हणतो चहा छान झालाय, तर सारंग म्हणतो आलं कुटून घातलाय। आणि मग तो ऋषिकेशकडे बघून सौमित्र आणि शर्वरीला म्हणतो की आता तुम्ही एकमेकांना कुटा, असं म्हटल्यानंतर सगळे एकदम हसायला लागतात। आणि मग नंतर ना त्यांचं एक छान प्रसंग दाखवलं बरं काय ते। तर इकडे सौमित्र सांगतो, तर शर्वरी जी काही आहे किंवा माझी जी काही वकील मैत्रीण आहे ती ना लहानपणीच्या दांडियाच्या किस्स्यावरून आता ती त्यावेळेचा दांडिया चोरीचा आळ माझ्यावर घालते असं म्हणून मग लगेच इकडे ऋषिकेशला जज केलं जातं आणि सौमित्र आणि शर्वरी दोघंजण वकील बनतात। तर शर्वरी इथे तो घडलेला प्रसंग काय झालेला तो ते इथे आठवण करून सांगते। ती म्हणते की मला बरं नव्हतं आणि आपल्याला दांडिया खेळायला जायचं होतं, तर आईने घरातनं बाहेर पडायची बंदी घातली होती, त्यामुळे आपण हळूच गेलो होतो आणि आम्ही जे सौमित्र सारंग म्हणतो की आम्ही तिला सोडून जाऊ म्हणून तिने चक्क दांडिया चोरल्या होत्या। आणि मग त्याच्यानंतर ही लपून छपून घरातनं सगळी बाहेर गेलो होतो आणि आपण त्या एका दांडियावर चौघं मिळून खेळत होतो। अख्खं जग आपल्याकडे बघून हसत होतं, पण आपण मात्र त्या दांडियाची मजा घेत होतो। आणि घरी आल्यानंतर आई आपल्याला ओरडली होती आणि त्यावेळेला तुम्ही सगळे इतके चांगले होतात की तुम्ही कोणी माझं नाव घेतलं नाही की बाहेर जायची आयडिया माझी होती, असं शर्वरी सांगते। मला लगेच सारंग म्हणतो की त्यावेळेलाच नाव सांगायला पाहिजे होतं, म्हणजे जरा फटके पडले असते। मला लगेच शर्वरी त्याच्याकडे चिडून बघते, का तुला आत्ता फटके पाहिजेत का? तर लगेच सारंग म्हणतो हो आत्ता नको, त्यावेळेला त्याच आईनं आपल्याला मारायला सुरुवात केली होती आणि आपण घरभर गरबा खेळत फिरत होतो, असं म्हणून सगळे इथे छान हसतायत। मग ऋषिकेश तेवढ्या तिथे भावूक होतो आणि म्हणतो ही आपल्यातली एकी होती त्यावेळेला, आणि त्यावेळची जे काही दिवस होते ते वेगळेच होते। आता काही दिवसांपूर्वीच मला इथे कळलंय की मी तुमचा सावत्र भाऊ आहे। तेवढ्यात इथे सौमित्र म्हणतो की दादा मी तुझ्याशी याविषयी बोललो नाही, कारण माझ्यासाठी ते काही मॅटरच करत नाही, तू आमचा मोठा भाऊ होतास आणि मोठा भाऊ कायम राहणार आहेस, असं इथे सौमित्र त्याला म्हणतो। त्यामुळे परत त्यांच्यामधली जी काही एकी आहे ती एकी आपल्याला इथे दिसून येते। पण ऋषिकेश नंतर म्हणतो की आता आपल्यातली एकी जी काही आहे ती इथून पुढे सुद्धा अशीच राहिली पाहिजे। आणि मग विषय निघतो जानकीचा। जानकी माझ्याबरोबर ह्या घरात इथे लग्न करून आली, त्याच्यानंतर ती कधी आपल्यात मिक्स झाली ते आपल्याला सुद्धा कळलं नाही। तिनं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आपलं मानलं, तुमचे प्रॉब्लेम्स जे काही आहेत ते माझ्यापेक्षा तिनं जास्ती समजून घेतलेत। आणि आज त्याच जानकीवर आरोप केला जातोय की तिने नानांची अवस्था जी काही आहे ती तिच्यामुळे आहे किंवा नानासाहेबांना तिने ढकललंय, हा सगळा जो काही आरोप केला जातोय त्याच्यानंतर आपल्याला आपण कोणी कोर्टाच्या उभं करू नये। आत्ता आपण चेष्टा मस्करीत मजा मस्करीत इथे कोर्ट तयार केलं आहे, पण नंतर आपल्याला एकमेकांवर आरोप करायला लागू नयेत आणि आपल्यातली एकी कायम अशीच राहू दे। सारंग त्यांचं सगळं बोलणं इथे ऐकतोय आणि नंतर एकदम हळूच म्हणतो की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ऐश्वर्याने हे सगळं केलं आहे ते? जेवढा तुमच्या सगळ्यांचा जानकी वहिनीवर विश्वास आहे तेवढाच माझासुद्धा इथे विश्वास आहे। आणि मग त्याच्यानंतर इकडे ऋषिकेश म्हणतो की जानकीचा प्रश्नच म्हणजे ऐश्वर्याचा विषयच नाही आहे, पण उद्या अशी वेळ येऊ दे नको की आपल्याला एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या समोर उभं राहता कामा नये, आपल्यातली एकी तुटू दे नको। तेवढ्या तिकडे शर्वरी म्हणते लहानपणी आपल्याला आई एक गोष्ट सांगायची ओंडक्यांची, ती गोष्ट तुम्हाला आठवते का? तर जेव्हा सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये 4 ओंडके वेगवेगळे टाकले जातात त्यावेळेला ते बुडण्याची शक्यता असते, पण ते 4 ओंडके जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांचा तराफा होतो आणि मग सौमित्र पुढची गोष्ट तयार करतो की तो तराफा एकत्र मिळून तडीपार जाऊ शकतो, म्हणजे समुद्र पार करू शकतो। तसंच आपण चौघं एकमेकांच्या बरोबर कायम राहूया। सारंगी ते म्हणतो आपण चौघं एकमेकांच्या कायम बरोबर राहूया आणि ज्या काही अडीअडचणी येतील त्या अडीअडचणींना आपण इथे तोंड देऊया। आपल्यातली एकी जी काही आहे ती आपण तुटू द्यायची नाही। आपल्यावर जे काही संकट येतील ते काही धक्के येतील ते आपण सगळे इथे पार करून लावूया, असं इथे सारंग म्हणतो। आणि ही त्यांची एकी बघून ना मला तरी खूप छान वाटतं। असं भावा बहिणींमध्ये प्रेम असणं खरंच खूप गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? हे प्रेम आत्ताच्या काळात आपल्याला फार कमी बघायला मिळतं, तर असं प्रेम दाखवून ही एक गोष्ट चांगली दाखवली बरं का आजच्या भागात। मला हे खूप आवडलं। तुम्हाला हे आवडलं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तरी ते सगळीजण इथे उभी आहेत, एकत्र बोलतायत। ऐश्वर्याचा विषय निघतोय पण त्याला सगळी तोंड देत आहेत। सारंगच्या मनाला भरपूर परिणाम होणार आहे बरं का जेव्हा ऐश्वर्याचं खरं रूप त्याला कळेल, कारण ऐश्वर्यावर तो खूप मनापासून प्रेम करतोय, पण तो
बघू पुढे काय घडणार आहे आणि कसं ऐश्वर्याचं खरं रूप आता बाहेर येईल ते. तर सौमित्र, सारंग, शर्वरी आणि ऋषिकेश सगळे एकत्र आहेत, एकमेकांना मिठी मारतायत आणि हे सगळं जे काही आहे ते ऐश्वर्या तिकडनं बघते आणि म्हणते काय एकत्र राहायचं आहे ना ते एकत्र राहून घ्या, मजा करून घ्या आणि तुमची ही एकी फोडायला ना मी एकटी पुरेशी आहे असं म्हणते. पण तिला कुठे माहिती आहे ह्या सगळ्यांचं जे काही प्रेम आहे ते किती घट्ट आहे आणि किती नातं त्यांचं घट्ट बांधलं ते. बघूया एकी फोडायला ऐश्वर्या काय करते ते. तर इकडे आता आजीला प्रसाद देण्यासाठी जानकी इथे येते, आजीला प्रसाद देते आणि प्रसाद देऊन ती वळत असते तोपर्यंत तिला इथे परत गरगरतं, परत चक्कर येते. आजी तिला इथे धरते, अगं जानकी जानकी काय होतं असं म्हणून विचारते. तर तोपर्यंत सुमित्राई पण येतात तिकडनं आणि म्हणतात तुला बरं वाटत नाही आहे का, तुला त्रास होतोय का. आणि मग लगेच आजी तिच्या तोंडासमोर पाण्याचा ग्लास धरतात, घे 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 पाणी पी. तर जानकी ते नाही म्हणते माझं व्रत आहे, मी पाणी पिणार नाही आहे. तर आजी म्हणते कसलं व्रत, खड्ड्यात गेलं व्रत, तुलाच इथे आजारी पडलीस तर कसं व्हायचं, घे पाणी पी. म्हणून त्या परत एकदा इथे ग्लास तिच्या तोंडाला लावतात. आता ह्याच्यामागे त्यांची काळजी आहे की जानकीचं व्रत मोडावं हा हेतू आहे, ते काय आपल्याला समजून येत नाही बरं का. निदान पाणी द्यायचं सौजन्य तरी इथे दाखवलंय. तर सुमित्राई पण म्हणतात अगं तुला त्रास होईल म्हणून, पण जानकी ते म्हणते की नाही मला त्रास होणार नाही, मी माझ्या वडिलांसाठी माझ्या नानांसाठी हे व्रत करते, निर्जळी व्रत करते मी आणि मला काही त्रास होणार नाही, देवी आई पाठीशी आहे माझ्या असं ती म्हणते. आणि नंतर म्हणते की हा जो प्रसादाचं फूल आहे ते मला नानांच्या उशाशी ठेवायचं आहे आणि मी ते नानांच्या उशाशी ठेवून येते आणि गुलाबदादाला इथे प्रसाद ठेवला आहे तो तुम्ही त्यांना प्रसाद द्या असं म्हणून तिथे सांगते. आणि जानकी म्हणते की मी व्रत माझं काहीही झालं तरी पूर्ण करणार. जानकीच्या बाजूनं कधी नव्हे ते आजी पण बोलले की व्रत जर तू करत राहिलीस तर तुला त्रास होईल, तूच आजारी पडशील. पण जानकीचा इथे ठाम विश्वास आहे की मला काही होणार नाही, मी आजारी पडणार नाही. तर प्रेक्षकांना आता मोठा ट्विस्ट आलाय बरं का. हा जो काही माणूस आहे ज्याला ऐश्वर्या कालच्या भागात भेटली होती, जानकीच्या रूपात भेटली होती, तो माणूस आता इथे रणदिवे वाड्यात त्यांच्या रणदिवे बंगल्यात घरात आलेला आहे. आणि तो घरात जाताना इकडे जानकीसुद्धा नानांच्या खोलीत जायला निघाली आहे की नानांच्या उशाशी तिला ते फूल ठेवायचं आहे. जाताना पुन्हा एकदा तिला इथे गरगरतं, पुन्हा एकदा इथे तिला चक्कर येते, पण ती इथे तशीच सावरते आणि नानांच्या खोलीत जायला निघते. तेवढ्यात तो माणूससुद्धा त्याचं काम करतो. त्याने जो काही नाग सर्प आणलेला आहे तो सर्प तो खिडकीतून इकडे खाली सोडतो. आता बघूया पुढे काय होतंय ते प्रेक्षकांनो. जानकी गरगरते इथे दोन वेळा तिला गरगरतं, पण तरीसुद्धा ती इथे सावरते. आणि ते प्रेक्षकांनो तुम्हाला पाठी दिसते का की तो जो नाक आहे तो कृत्रिमरित्या बनवला आहे, कुठल्याही खऱ्या प्राण्याला इथे इजा केलेली नाही आहे. आता या माणसाने खिडकीतून इकडे नाग सर्प सोडला आहे आणि तिकडनं जानकी नानांच्या खोलीत जायला निघाली आहे. बघूया नाग सर्प नेमका कुणाला चावणार आहे, कारण तो ऐश्वर्याने सोडला आहे, तो नानांसाठी सोडला आहे. इथे आपल्याला 2 मिनिटासाठी ट्विस्ट दिसतोय बरं का. नानांच्या अंगावर तो सर्प इथे चाललाय. आता तो नानांना दंश करणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे जानकीचा हात त्याच्यासमोर येतो. बहुतेक जानकीला कळलं की तो आता त्यांना चावणार आहे आणि तोपर्यंत तिथे हात आडवा घालते. असं काहीतरी झालं असावं, कारण त्या सर्प चावल्यानंतर जानकी इथे बेशुद्ध होऊन पडली आणि नेमकं तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि तो जानकीला सावरतो आणि जानकी म्हणून ते ओरडतो. आणि हा जो प्रकार आहे जानकीला सर्प चावला तो ऐश्वर्या इथे खिडकीतून बघते आणि म्हणते हिला पण आत्ताच मध्ये तडबडायचं होतं असं म्हणते इथे. आता बघूया पुढे काय होते ते. तर सौमित्र, शर्वरी, सारंग सगळे ते ऋषिकेशचा आवाज ऐकून आतमध्ये येतात. ऋषिकेश काय झालं, म्हणजे दादा काय झालं वहिनीला असं सगळे विचारतात. तर ऋषिकेश सांगतो की सर्प चावलाय ना जानकीला, साप चावलाय. मग सारंग म्हणतो की मी इकडे खिडकी लावून घेतो, दार खिडक्या लावून घेतो, तिला इथे हॉलमध्ये आणून झोपवलं जातं. ऋषिकेश जो काही फर्स्ट एड आहे तो इथे करतो, तिचा हात इथे बांधतो आणि सुरीनं म्हणजे चाकूनं तो हातातलं विष इथे काढतो. तर इकडे जानकी सोफ्यावर आहे. सारंग आणि शर्वरी दार खिडक्या सगळे लावून घेत आहेत की जेणेकरून साप जर घरात असेल किंवा बाहेर असेल तर परत घरात येऊ दे नको. आणि हा सगळा जो काही प्रकार चालला आहे तो इकडे ऐश्वर्या इकडे बघते आणि हिला काय गरज होती आत्ता मध्ये यायची. नानांना म्हणजे साप चावला असता तर विषय संपला असतात. सौमित्र डॉक्टरांना बोलवून घेतो की तुम्ही लवकरात लवकर इथे घरी या. ऋषिकेश फर्स्ट एड करतोय, तिला हाका मारायचा प्रयत्न करतोय. शर्वरी
तोंडावर अंगावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेशने इथे तिच्या हातातनं जे काही सापाचं विष होतं ते बाहेर काढले. तिच्या हाताला रुमाल बांधलाय. सुरीनं ते विष त्यानं काढून टाकले आणि तो तिला इथे उठवायचा प्रयत्न करतोय, पण तिथे जागी होत नाहीये, तिला शुद्ध येत नाहीये. ऋषिकेश म्हणतो की आपण हिला आता वरती घेऊन जाऊया रूममध्ये, आणि मग सगळे मिळून ते तिला इथे वरती घेऊन जातात. गुलाबदादाला हाका मारत असतो. गुलाबदादा चाकू, सुरी, परत रुमाल वगैरे सगळे इथे आणून देतात. आणि आता ऐश्वर्याला प्रश्न पडलाय की नेमकं हिला त्यामध्ये कशी काय आली ती, आणि आता काय करायचं असं म्हणून ती ते विचार करते की सगळं तिने केलेलं प्लॅनिंग जे काही आहे ते इथे खड्ड्यात केलं आहे. पण इथे जानकीला त्रास झालेला बघून इकडे आईसुद्धा पॅनिक झाल्या आहेत आणि सगळे आता जानकीला इथे वर घेऊन जात आहेत. त्याच्यानंतर शर्वरी, आई, आजी आणि ऐश्वर्या इथे खाली बसल्या आहेत आणि आजींना आई इथे म्हणते की कसं काय इकडे साप आला, आपल्या घरात कधीही साप येत नाही. आजीच्या मनात शंका आलेली आहे की आपल्या घरात आजपर्यंत कधीही साप आलेला नाही आणि आजच कसा काय साप आला असं म्हणून सगळे इथे विचार करतायत. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो ना, कसा काय आला साप. तर शर्वरी तेवढ्यात म्हणते की आई तू आता जास्ती विचार करून पॅनिक होऊ नकोस, तुझं BP वाढेल. मग लगेच ऐश्वर्या गुलाबला हाक मारते, गुलाबदादा पाणी घेऊन या. मग गुलाबदादा इथे येतो. तोपर्यंत आजीच्या मनातल्या शंका संपतच नाही आहेत. साप आलाच कसा काय इथे आणि कसा काय आला असेल तर तो आता गेलाय का बाहेर वगैरे असं इकडे आजी विचार करत असते. तर शर्वरी पण म्हणते की हो ना, आजपर्यंत कधी आला नाही आणि आत्ताच कसा काय आला. आणि तेवढ्यात इथे गुलाब पाणी आणून देतो आणि गुलाबदादा म्हणतो की मला जानकी वहिनींचं खरंच कौतुक वाटतं, कारण जानकी वहिनी म्हणाल्या होत्या की त्यांना सापाची खूप भीती वाटते. आता सुमित्राई पण म्हणतात की हो, मला पण म्हणाली होती जानकी की तिला सापाची भीती वाटते ते. आणि मग तोपर्यंत ते गुलाब म्हणतो त्या खोलीत तिथे नानासाहेब पण होते, बरं झालं जानकी वहिनी वेळेत गेल्या, नाहीतर नानासाहेबांना इथे साप चावला असता. असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात ट्यूब पेटते की हो रे, जानकीमुळं आज मोठं घरावरचं संकट टळलंय, नानांवरचं संकट टळलंय असं म्हणून गुलाब इथे सांगतो की बरं झालं, कौतुक करतो तो जानकी वहिनींचं की त्यांच्यामुळे आज नानासाहेब वाचलेत, नाही तर नानासाहेबांना साप चावला असता. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सगळे आता जानकीच्या बाजूने गेलेत. आई म्हणतात की हो रे, माझ्या लक्षातच हे आलं नाही की तिला सापांची भीती असून सुद्धा तिनं संकट नानांचं आपल्यावर घेतलं, जानकीमुळेच आज नानासाहेब वाचलेत असं म्हटल्यानंतर आता आजीचं तोंड बघा कसं झालं. आणि ऐश्वर्या म्हणते झालं सगळं मी केलेलं मुसळ, सगळं जे काही केलं होतं ते धुळीत मिळालं. ह्या गुलाबला पण आत्ताच इथं बोलायचं होतं, गुलाब जानकीचा चमचा कुठला असं म्हणते. आणि असू दे, किती पण आता प्रसंग येऊ देत, मी परत जानकी वहिनींच्या बद्दल आईंच्या मनामध्ये इथे विष कालवीन असं म्हणते, मी सुद्धा ऐश्वर्या असं म्हणते. तर इकडे डॉक्टर जानकीला चेक करतायत, तपासतायत. ओवी पण तिथे बसली आहे. मला आधी प्रश्न पडतो, हे घरात भांडणं वगैरे होतात तेव्हा लहान मुलांना पाठवतात कुठे, कारण दाखवतच नाहीत. पण ओवीला इथे दाखवलंय बरं का. ओवी विचारते डॉक्टरांना माझ्या आईला कधी बरं वाटेल, आई लवकरात लवकर बरी होईल ना. तर डॉक्टर इथे सांगतायत की हो बाळा, आई तुझी लवकरात लवकर बरी होईल. तुझ्या बाबाने जो फर्स्ट एड केला होता ना, हाताला रुमाल वगैरे बांधला होता ना, त्यामुळं स्नेक पॉयझन तिच्या शरीरात इथे पसरलं नाही आहे. तेवढ्यात ऋषिकेश पण म्हणतो की जानकी बरी होईल ना, म्हणजे काही क्रिटिकल नाही आहे ना. तर डॉक्टर सांगतात की काही क्रिटिकल नाही आहे, ते आउट ऑफ डेंजर आहे आणि त्या लवकरच इथे शुद्धीवर येतील. मी त्यांना इथे औषधं दिलेली आहेत आणि ही काही औषधं आहेत ती तुम्ही घेऊन या असं इथे डॉक्टर सांगतात ऋषिकेशला. आणि मग त्याच्यानंतर ते सांगतात की लवकरात लवकर ती इथे बरी होईल, काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि सगळेजण इथे खाली जायला निघतात. ऋषिकेश, सौमित्र, सारंग, डॉक्टर असे सगळे खाली येतात. तर इकडे आजी आता नमस्कार करते की कुठे साप आहे असं म्हणून ती शोधते. आणि तेवढ्यात सारंग तिला जाऊन पाटणं हाक मारल्यानंतर ती एकदम दचकते, करून ओरडते. आणि तिकडे ऐश्वर्या आणि सगळीच दचकतात. तर घाबरू नको, साप नाही आहे, मीच आहे असं म्हणून सारंग सांगतो. तेवढ्यातल्या तेवढ्या त्यांनी मजा मस्करी दाखवली बरं का. म्हणजे आलेल्या प्रसंगाला हसत खेळत तोंड दिलं पाहिजे, आपल्याला इथे शिकायला मिळतं. तर सारंग म्हणतो की मी बाहेर जाऊन बघतो की कुठे साप वगैरे आहे का. तर आई त्याला आठवतात, आत्ता या घरातनं कुणीही बाहेर जायचं नाही, सगळ्यांनी घरातच थांबायचंय. मग तोपर्यंत इकडे सारंग म्हणतो की ठीक आहे, आत्ता कोणी जात नाही, आम्ही नंतर जातो. आणि मी ना ती सल्फरची पावडर टाकतो, म्हणजे जेणेकरून साप वगैरे काही इथे घरात येणार नाही. तोपर्यंत ऐश्वर्या इथे विचार करते, त्या माणसाने तो साप किंवा जो काही नाग आहे तो घेऊन गेला असेल ना, नाहीतर तो माझ्याच जवळ येऊन मलाच चावायचा. काय हे विचार असं म्हणून लगेच इथे स्वतःलाच ती ताब्यात म्हणजे तंबी देते की असे विचार करू नको. तोपर्यंत हा माणूस इकडे सापाला शोधतोय. 2 तास झाले त्याचा पार्टनर इथे त्याला मिळत
शकत नाही आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, अजूनही भीती कायम आहे बरं का, कारण इकडे त्याला त्याचा पार्टनर सापडलाच नाही. आणि समजा हा आता ऐश्वर्याच्या समोर आला आणि त्यानं ह्या बाईनी म्हणजे जानकीनंच मला सांगितलं होतं असं आणि म्हटलं, म्हणजे अजून आपल्याला कारण मिळेल नाही का ऐश्वर्याला म्हणजे कारस्थान करण्यासाठी. बहुतेक असंच काहीतरी होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. डॉक्टरनी सांगितले आता की काही भीतीचं कारण नाही आहे वगैरे, त्यामुळे ओवी इथे खुश झाली आहे. जानकी बिचारी इथे अशी मलूल होऊन पडली आहे बेशुद्ध अवस्थेत. ती लवकरात लवकर शुद्धीवर येईलच आणि त्याच्यानंतर ऐश्वर्याला तिनं आता धारेवर आणलं पाहिजे, म्हणजे सरळ केलं पाहिजे बरं का. किती दिवस असं नाटक करणारे, किती लोकांच्या जीवाशी खेळणारी ऐश्वर्या देव जाणे. तुम्हाला काय वाटतं, जानकीनं कधीपर्यंत निर्णय घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? तुम्ही सुद्धा कमेंट करा आणि लवकरात लवकर सांगा की ऐश्वर्याचं खरं रूप इथे बाहेर आलं पाहिजे. तुम्ही कमेंट केली तर सगळ्यांनाच कळेल की ऐश्वर्याला आता सगळी कंटाळली आहेत. तर डॉक्टर इथे खाली आलेत. डॉक्टरसुद्धा म्हणतात की जानकीचं धाडस खूप मोठं होतं. त्या खोलीत नानासाहेब पण होते आणि नानासाहेबांना पण सुद्धा साप चावू शकला असता. तर जानकीमुळे आज नानासाहेबांवरचं संकट इथे टळलेलं आहे. तुम्ही या गोष्टीची कुठे बाहेर फक्त वाच्यता करू नका. जानकी शुद्धीवर येईलच लवकर आणि काय लागलं तर मला फोन करा असं म्हणून इथे ते सांगतात आणि मग डॉक्टर निघून जातात. सगळे इथे म्हणतात की खरंच आज जानकीनं मोठं संकट परतवून लावले घरावर आलेलं. तोपर्यंत आजी म्हणते पण अजून आपण साप शोधतोय, ते खरं संकट आपल्या घरावरचं गेलंय का, टळलंय का, असं आजी म्हणते. आणि तोपर्यंत सुमित्राई सुद्धा इथे शॉक होऊन बघतायत. नेमकं काय घडेल बघूया पुढच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.